पोस्टल नॉलेज क्लासेसतर्फे सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या विशेष सखोल चर्चेत आपण भारतीय लोकनृत्य आणि शास्त्रीय नृत्यांच्या जगतात प्रवेश करणार आहोत. ही चर्चा सुरू करण्याआधी एक चित्र डोळ्यांसमोर आणूया. अच्छा, कोणतं चित्र? गोठून टाकणाऱ्या काश्मीरच्या हिमालयात एक लोकनृत्य सुरू आहे, जिथे एकही वाद्य वाजवले जात नाहीये. म्हणजे फक्त स्वतःच्या आवाजाच्या लहीवर? हो, अगदी. आणि दुसरीकडे पूर्व भारतातल्या छोटा नागपूरच्या पठारावरचा विचार करूया, जिथे थेट युद्धकलेतून एका नृत्याने जन्म घेतला आहे. मार्शल आर्ट्समधून? हो, असं का होतं? आपण ज्या भूगोलात राहतो तो निसर्ग माणसाच्या कलेला कसा आकार देतो यावर आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. ही माहिती पोस्टल नॉलेज क्लासेसद्वारे पोस्ट ऑफिस विभागीय पदोन्नती परीक्षांच्या म्हणजेच LDCच्या तयारीसाठी विशेषत्वाने दिली गेली आहे. आणि LDC शेपा परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी पोस्टल नॉलेज क्लासेसच्या नोट्स किती अत्यंत उपयुक्त आणि अचूक आहेत हे आपण आज पाहणारच आहोत. नक्कीच. आपण यावर सविस्तर चर्चा करूया, कारण नुसती यादीपाठ करण्यापेक्षा या नृत्यांचा आत्मा समजून घेणं जास्त रंजक आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आपण केवळ काय घडते यावर थांबणार नाही, तर त्यामागील का आणि कसे हे देखील समजून घेणार आहोत. ऐतिहासिक संदर्भ समजला की परीक्षार्थींना ही माहिती कायमस्वरूपी लक्षात राहील. हो, घोकंपट्टी करायची अजिबात गरज नाहीये. तर विविध राज्यांच्या नृत्यांकडे वळण्यापूर्वी प्राचीन काळात भारतीय नृत्याच्या ज्या दोन मूळ शैली होत्या त्या समजून घेणं आवश्यक आहे. तांडव आणि लास्य, बरोबर. हो, नोट्समध्ये अतिशय स्पष्टपणे दिले की या दोन अगदी विरुद्ध वाटणाऱ्या पण पूरक शैली आहेत. तांडवाबद्दल बोलायचं तर याचा नेमका अर्थ काय? तांडव हे थेट भगवान शिव यांच्याशी संबंधित आहे. हे नृत्य अत्यंत शक्तिशाली आणि रौद्र मानवी भावनांचे प्रतीक मानले जाते. बापरे, रौद्र भावना! हो ना? यात एक प्रकारची कठोरता आणि आक्रमकता असते. आणि दुसरीकडे लास्य हे अगदी त्याच्या विरुद्ध टोकाचे नृत्य आहे. म्हणजे मृदू. हो, लास्य हे अत्यंत मृदू, शोभायुक्त आणि स्त्री जातीचे नृत्य आहे, ज्याचा संबंध माता पार्वतीशी जोडला गेला आहे. मला हे समजून घेण्यासाठी नेहमी एक साधी उपमा आठवते. म्हणजे तांडव हे एखाद्या वादळासारखं आहे, तर लास्य हे एखाद्या संथ वाहणाऱ्या नदीसारखे आहे. क्या बात है, अतिशय सुंदर उपमा. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर निसर्गाचा समतोल दिसतो यात. अगदी. ही दोन रूपे जगातील कठोरता आणि सौंदर्य यांचं प्रतिनिधित्व करतात. आणि याच संकल्पनांवरून नृत्याचे मुख्य 3 प्रकार पडतात: शास्त्रीय, लोक आणि जनजातीय. म्हणजे क्लासिकल, फोक आणि ट्रायबल. पण जनजाती आणि लोकनृत्य यात नेहमी माझा गोंधळ होतो. तो साहजिक आहे, पण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जनजातीय नृत्य हे बऱ्याचदा लोकनृत्याच्याच कक्षेत येते. अच्छा. त्यामुळे परीक्षेच्या सोयीसाठी प्रामुख्याने 2च श्रेणी मानल्या जातात: शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्य. हे वर्गीकरण एकदम स्पष्ट असणं गरजेचं आहे. तर प्राचीन मुळे समजल्यानंतर आता आपण थेट भारताच्या प्रमुख 8 शास्त्रीय नृत्यांकडे वळूया, ज्यांवर परीक्षेत अनेकदा प्रश्न विचारले जातात. हो, आणि हे नृत्य विशिष्ट नियम आणि आध्यात्मिक परंपरांवर आधारित असतात. आपण एकही मुद्दा न वगळता या नृत्यांचे विश्लेषण करूया. सुरुवात करूया भरतनाट्यमपासून. भरतनाट्यम हे तमिळनाडू राज्याशी संबंधित आहे. हे भरत मुलींच्या नाट्यशास्त्रावरून विकसित झाले आहे आणि हे कर्नाटक संगीतावर आधारित असते. ही शृंगारप्रधान लास्य शैली आहे, बरोबर? हो, यात मुद्रा आणि अंगभावावर विशेष लक्ष दिले जाते. पण इथे लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे याचा मूळ गाभा भक्तिप्रधान आहे. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो, कारण दुसरे नृत्य आहे मोहिनीअट्टम, जी केरळचे आहे. हो, वैष्णव भक्ती परंपरेतून प्रेरित शृंगारप्रधान एकल शैली. मोहिनी म्हणजे मन मोहून घेणारी. पण भरतनाट्यम आणि मोहिनीअट्टम या दोन्हींचे मूळ उगमस्थान एकच आहे. मग त्यांच्यात नेमका फरक काय आहे? हा फरक परीक्षेसाठी खूप निर्णायक आहे. मोहिनीअट्टम हे शृंगार प्रधान आहे आणि त्यात लास्य व तांडव यांची प्रधानता असते. म्हणजे ते मुख्य असतात. अगदी. याउलट भरतनाट्यम हे भक्तिप्रधान आहे आणि त्यात लास्य व तांडव यांचा केवळ एक अंग म्हणून वापर होतो. अच्छा, हा अतिशय सूक्ष्म पण महत्वाचा फरक आहे. आता दक्षिणेतच राहून आपण तिसऱ्या नृत्याकडे जाऊया, कथकली. हे पण केरळचेच नृत्य आहे. आणि हे एखाद्या कथेवर आधारित सादरीकरण असतं ना? हो, कथकलीमध्ये नर्तक स्वतः गात नाहीत. ते केवळ चेहऱ्यावरील हावभाव, विशेषतः डोळे आणि भुवयांच्या हालचालींमधून कथा सांगतात. कमाल आहे.
आणि कुचीपुडी जे आंध्र प्रदेश व तेलंगणाशी संबंधित आहे? कुचीपुडी हे भागवत आणि पुराणांवर आधारित आहे. वेद आणि उपनिषदांमधील धर्म आणि अध्यात्माच्या प्रसारासाठी ते विकसित झाले. मग हे कथकलीपेक्षा कसं वेगळं आहे? कुचीपुडीमध्ये नृत्य आणि अभिनय यांचं संमिश्र रूपच मान्य आहे. म्हणजे नर्तकाला उत्तम अभिनयही करावा लागतो. वाव! आता पूर्व किनारपट्टीकडे जाऊया, ओडिसी नृत्याकडे, जे ओडिशा राज्याचे आहे. भगवान जगन्नाथ यांच्या समर्पणात ते केले जाते. आणि यात नर्तकीचे डोळे, मान, हात, मुद्रा आणि पायांच्या हालचालींवर विशेष लक्ष दिले जाते. त्यांची त्रिभंग मुद्रा खूप प्रसिद्ध आहे. हो, मी पाहिले ते. आता थेट उत्तर भारताकडे जाऊया, कथक नृत्याकडे. कथ्थक हे एक भाव आणि लयप्रधान शुद्ध शास्त्रीय नृत्य आहे. अंग आणि मुखाद्वारे यात कथानक सादर केले जाते. बरोबर. आणि ईशान्य भारताकडे गेलं तर मणिपुरी नृत्य येतं. मणिपूरचे हे नृत्य वैष्णव धर्माच्या संकल्पनेवर आधारित रासलीला आहे. हे जीवात्मा आणि परमात्मा यांच्या अतूट संबंधाचे प्रतीक मानले जाते. हो. आणि आठवे शास्त्रीय नृत्य म्हणजे आसामचे सत्तरिया, ज्याला सत्रिया पण म्हणतात. हे शास्त्रीय नृत्यांच्या यादीत सामील झालेलं सर्वात नवीन नृत्य आहे. अगदी बरोबर. यासोबतच काही उपशास्त्रीय नृत्यही आहेत. चाक्यारकुंथ, ओटनतुल्लन, कुडियाट्टम, कृष्णनाट्टम आणि यक्षगान यांची नावेही परीक्षेसाठी महत्वाची आहेत. नक्कीच. आता आपण शास्त्रीय नृत्यांचा सखोल अभ्यास केला आहे. LDC परीक्षेच्या तयारीसाठी एक छोटीशी प्रश्नमंजुषा घेऊया का? हो, घेऊया ना. म्हणजे पोस्टर ज्ञान क्लासेसच्या नोट्स किती प्रभावी आहेत हे सिद्ध होईल. तर प्रश्न पहिला, असे कोणते नृत्य आहे जे भरतनाट्यमच्या उगमस्थानाशी जोडलेले आहे पण त्यात शृंगार रसाला प्राधान्य आहे? आपण मगाशीच बोललो यावर. मोहिनीअट्टम. अगदी अचूक. दुसरा प्रश्न, कुचीपुडी हे नृत्य प्रामुख्याने कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. बरोबर. आणि शेवटचा प्रश्न, वेद आणि उपनिषदांमधील धर्मप्रसारासाठी कोणते नृत्य विकसित झाले? याचं उत्तरही कुचीपुडी हेच आहे. पाहिलं? अशा प्रकारच्या अचूक तथ्यात्मक माहितीमुळेच पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्स परीक्षार्थ्यांसाठी अत्यंत मोलाच्या ठरतात. हो, अजिबात गोंधळ होत नाही. आता शास्त्रीय नृत्यांचे नियम कडक असतात. मात्र लोकनृत्य हे सर्वसामान्य जनतेच्या भावभावना आणि दैनंदिन जीवनाचा उत्स्फूर्त आविष्कार असतो. आपण आता या लोकनृत्यांचे विश्लेषण करूया. आसामच्या बिहू नृत्यापासून सुरुवात करूया. हो, अरण्यक नृत्य परंपरेशी जोडलेले हे नृत्य मीरा आणि कझारी जनजातींद्वारे वर्षातून 3 वेळा सामूहिकरित्या केले जाते. आणि 3 वेळा का? तर ते कृषी चक्राशी निगडीत आहे. पेरणी, वाढ आणि कापणी. किती छान. त्यानंतर आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम, तिथे स्त्री-पुरुष वर्तुळाकार उभे राहून, कधी स्त्रिया जोडी बनवून वाद्यांच्या तालावर नाचतात. आणि उत्तरेकडे जम्मू काश्मीरमध्ये राऊफ. हो, राऊफ. या संदर्भात नोट्समध्ये एक महत्वाचा तांत्रिक मुद्दा आहे. हे सर्वात प्रसिद्ध आणि वाद्ययंत्र रहित लोकनृत्य आहे. म्हणजे वाद्यांचा वापर होतच नाही. पीक काढणीनंतर स्त्रिया 2 रांगांमध्ये समोरासमोर उभ्या राहून नाचतात. फक्त आवाजावर आणि लयीवर. आता राजस्थानचे घुमर बघूया. नवरात्री आणि गणगौर यांसारख्या सणांवर केवळ स्त्रियांद्वारे केले जाणारे हे भावपूर्ण लोकनृत्य आहे. आणि छत्तीसगड व मध्य प्रदेश क्षेत्रातील पंडवानी. हे पांडवांच्या कथेशी संबंधित आहे ना? हो, आणि हे समवेत स्वरांमध्ये सादर केले जाणारे एकल नृत्य आहे. अच्छा, सोलो परफॉर्मन्स. आता बिहार व उत्तर प्रदेशच्या भोजपुरी भाषिक क्षेत्रात जाऊया. तिथे विदेशिया प्रचलित आहे. ग्रामीण जनतेत हे खूप लोकप्रिय आहे. आणि यात सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे हे फक्त मनोरंजक नाहीये. अगदी, हे समाजातील विषमता उजागर करणारे आणि उपदेशात्मक आहे. स्थलांतर आणि विरह यावर भाष्य करतं. खूपच गंभीर विषय हाताळतो हा नृत्य प्रकार. त्यानंतर छोटा नागपूर पठारावरील छऊ नृत्य, जे लोकनृत्य आणि युद्धनृत्यापासून प्रेरणा घेऊन विकसित झाले. प्रामुख्याने चैत्र पर्वावर केले जाते. आणि ब्रज क्षेत्रात ग्रामीण लोक कृष्ण आणि गोपींच्या वेशभूषेत वाद्यांच्या तालावर नाचतात. पंजाबचा विचार केला तर तिथे गिद्धा हे नृत्य प्रसिद्ध आहे. मांगलिक प्रसंगी केवळ स्त्रियांद्वारे केले जाते. आणि महाराष्ट्राची लावणी, गावामध्ये तमाशाच्या अंतर्गत येणारे नृत्य, ज्यात स्त्रिया पारंपरिक प्रादेशिक गाणी गातात. आणि गुजरातचे दांडिया, जिथे स्त्रिया वर्तुळात रंगीबेरंगी छोट्या दांडिया एकमेकांवर आपटून नृत्य करतात. आपण पाहिलं की प्रत्येक राज्याचं लोकनृत्य हे तिथल्या मातीचा आरसा आहे. पण LDC परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही राज्यांच्या लोकनृत्यांची संपूर्ण यादी तोंडपाठ असणे आवश्यक आहे. हो, जोड्या लावामध्ये असे प्रश्न येतात.
तर आपण परीक्षेसाठी राज्यानुसार लोकनृत्यांची एक जलद उजळणी करूया. नक्कीच. आसामची लोकनृत्य आहेत बिहू, नागानृत्य, नटपूजा, कालीगोपाल. आणि खेल गोपाल, महारास, बोईसाजू, झुमरा, बुगुरुंबा. बापरे, खूप मोठी यादी आहे. आता उत्तर प्रदेश. रासलीला, नोटंकी, कजरी, झुला, छपेली. कुमाऊ, चाचरी, जांगर, थाळी, जैता आणि झोरा. जम्मू काश्मीरची लोकनृत्य आहेत रात्फ, हिकत, मंदजस, दमाली, दांडी. कुड, राव, भाका गीत, मेराज आणि आलम. लक्षद्वीपसाठी एकच महत्वाचं आहे, परिचाकली. आणि आंध्र प्रदेश. मर्दाला, बतक कम्मा, कुम्मी, सिद्धी, माधुरी, घंटा मर्दाला, छडी. पश्चिम बंगालची लोकनृत्य बघूया. गंभीरा, कीर्तन, मर्सिया, ढाली. रामवेस, काठी, जात्रा, करी काठी आणि बाऊली. तर या सगळ्यांचा नेमका अर्थ काय? अर्थ हाच की भारताची भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधता या नृत्यांच्या यादीतून स्पष्टपणे दिसून येते. अगदी खरंय. आजच्या या सखोल चर्चेत आपण प्राचीन नृत्यांच्या मुळांपासून ते राज्यांनुसार पसरलेल्या लोकनृत्यांपर्यंत प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली. हो, आणि एकही मुद्दा आपण वगळलेला नाहीये. आणि पोस्टल ज्ञान क्लासेसद्वारे दिलेली ही तथ्यात्मक आणि सांख्यिकीय माहिती विभागीय परीक्षांच्या तयारीसाठी कशी अचूक आणि अत्यंत उपयुक्त आहे हे आपण पाहिलंच. नक्कीच. आता ही चर्चा थांबवण्यापूर्वी यावर नक्की विचार करा की काश्मीरमधील नृत्याला वाद्यांची गरज भासत नाही, तर छोटा नागपूरच्या पठारावर चक्क युद्धकलेतून नृत्याची निर्मिती होते. हा विचार आपण सुरुवातीलाही मांडला होता. हो ना? यावरून असे दिसत नाही का की माणसाचे नृत्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून तो ज्या भूगोलात राहतो त्या निसर्गाची आणि मातीची ती एक जिवंत प्रतिक्रिया असते. हा खरोखरच विचार करायला लावणारा अत्यंत सुंदर प्रश्न आहे. माणसाचा निसर्ग त्याच्या कलेतून कसा व्यक्त होतो हे अद्भुत आहे. पोस्टल ज्ञान क्लासेसच्या या लेक्चरशी जोडले गेल्याबद्दल आणि हे पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.